रिपोर्ट आहे विदर्भातून। महाराष्ट्रात काँग्रेसने चमकदार कामगिरी केली, यात विदर्भाचा मोठा वाटा आहे। विदर्भातल्या 10 पैकी 7 जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले होते। यापैकी 6 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित झालाय, तर भाजपची मात्र दाणादाण उडाली। पाहूया विदर्भाच्या निकालाचा अर्थ काय। विदर्भात महायुतीची दाणादाण। काँग्रेसकडून बालेकिल्ला पुन्हा काबीज। नाना भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। फडणवीस बावनकुळेंना फाईट, नानांची कॉलर टाईट। लोकसभा निवडणुकीतला आजचा निकाल विदर्भातल्या 2 दिग्गजांचं राजकीय भवितव्य बदलवणारा ठरू शकतो। गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला होता। काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे। नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेसने ही उसळी घेतली आहे, त्यामुळे दिल्लीत नानांचं वजन चांगलंच वाढणार आहे। तर तिकडे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येऊ शकतं। बावनकुळे ज्या रामटेक मतदारसंघात राहतात, तो रामटेकचा बालेकिल्ला शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी 2 वेळा राखला होता। मात्र बावनकुळेंच्या आग्रहावरून रामटेकचा उमेदवार बदलण्यात आला आणि शिंदे सेनेच्या राजू पारवे यांना तिकीट मिळालं। या जागेची खात्री बावनकुळेंनी घेतली होती, मात्र रामटेकची जागा भाजपने गमावली। विशेष म्हणजे रामटेकमध्ये काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे ऐनवेळी त्यांच्या पतीला उमेदवारी देण्यात आली आणि काँग्रेसने विजय खेचून आणला। भंडाऱ्यात काँग्रेसच्या डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भाजपच्या सुनील मेंढेंना धूळ चारली आहे। अमरावतीचं तिकीट नवनीत राणांना देण्यामध्ये फडणवीस आणि बावनकुळेंनी महत्त्वाची भूमिका बजावली। स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, मात्र ही जागाही काँग्रेसनं आपल्याकडे खेचली आहे। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर या त्यांचे पती दिवंगत भाळू धानोरकरांसारख्याच जायंट किलर ठरल्या। प्रतिभा धानोरकरांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा पराभव केला। 2019 मध्ये बाळू धानोरकरांनी तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केलं होतं। फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री। या गडचिरोली चिमूर मतदारसंघात विद्यमान खासदार अशोक नेते यांना 3ऱ्यांदा संधी मिळाली, मात्र इथून काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झाले। तिकडे वर्ध्यातही 2 वेळा खासदार असलेले भाजपचे रामदास तळस यांना मतदारांनी नाकारलंय आणि यवतमाळ वाशिमच्या राजश्री हेमंत पाटील यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे। विदर्भात भाजपची लाज राखली ती हायवेमॅन नितीन गडकरी यांनी। विदर्भातली नागपूरची एकमेव जागा भाजपला मिळाली। गडकरींना पाडण्यासाठी भाजपमधूनच प्रयत्न झाल्याचे आरोप झाले, मात्र गडकरींनी नागपूरचा गड शाबूत ठेवला। नागपूरप्रमाणेच बुलढाण्यात शिंदेच्या प्रतापराव जाधवांनी महायुतीची आब राखली आहे। अकोल्याचा गड राखण्यात भाजपला यश आलंय। बावनकुळेंच्या नेतृत्वात झालेल्या नागपूर विभागीय शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते। विदर्भातल्या भाजपच्या अपयशामुळे पुढच्या काळात संघटनात्मक बदल झाले तर बावनकुळेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येणार का, अशी चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।